नमस्कार. अजून एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे आणि सेन्सेक्स इथे सपोर्ट घेऊन वरती गेलेला आणि तिथूनच म्हणजे 81,700 ची लेवल होती, 770 ची. तिथून थोडंसं रिजेक्शन स्पेस केलं आणि त्याच्यानंतर ती लेवल ब्रेक करून 82,250 चा रेजिस्टन्स होता मार्केटसाठी आणि तिथून सेलर्स ॲग्रेसिव्ह होऊन मार्केटला परत खाली घेऊन आले आणि जोपर्यंत 82,250 चा रेजिस्टन्स ब्रेक होत नाही अपसाईडला, तोपर्यंत मार्केटमध्ये कुणीही ॲग्रेसिव्ह बाईंगसाठी राहू नका. तुम्ही इथे पाहू शकता की 81,200 ची लेवल आणि 81,770 ची लेवल ह्यामध्ये मार्केटने भरपूर टाईम स्पेंड केला आहे आणि हा झोन काय आहे तर नो ट्रेडिंगचा झोन क्रिएट केला आहे. म्हणजे इथे सेलर्स खूप ॲग्रेसिव्ह आहेत. एक तर ह्या लेवल ब्रेक करून देत नाहीत आणि जर मार्केटला जर डाऊन साईडला जर जायचं असेल आणि त्याच्यासाठी त्याला 81,200 ची लेवल ब्रेक करणं खूप गरजेचं आहे आणि ही जर लेवल ब्रेक होते तर डाऊन साईडला एक चांगला शार्प मोमेंट येईल आणि अप साईडचा विचार करत असाल तर अप साईडला मार्केट जाणं खूप कठीण आहे. तसं कठीण मार्केटसाठी काही नाही, एका कॅन्डलमध्ये पण तो वरती घेऊन जाऊ शकतो. तर इथून जास्त अग्रेसिव्ह राहू नका, कारण की 82,250 ची लेवल जोपर्यंत अपसाईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत ॲग्रेसिव्ह कॉल साईडला राहणं खूप कठीण आहे.